मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा GB स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे घात. लेखक संजय कांबळे. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी ह्या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. बरीच रात्र झालेली. त्यात जुलै महिन्यातील दाट ढगाळलेल्या आकाशातून पावसाची बारीक रिपरिप सुरू होती. गू गू करत मंद सुटलेल्या वाऱ्याने रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या उंच आणि दाट झाडांच्या पानांची सळसळ आणखी भयान वाटत होती. अशा नीरव शांततेत आणि लख्ख काळोखात रस्त्याच्या बाजूला उभ्या एका जीर्ण अशा झाडावर बसलेले घुबड आपल्या मोठ्याशा डोळ्यांनी दूर रस्त्यावरून येणारा एका प्रकाशाच्या बिंदूकडे एकटक पाहत होते. तो एका दुचाकीच्या हेडलाईटचा प्रकाश होता. निर्जन रस्त्यावरून एक दुचाकी सुसाट वेगाने धावत होती. दुचाकीवर बसलेला मुलगा साधारण 20-22 वर्षाचा असेल. गोरा पान, उंची 5.7, पाणीदार स्वच्छ डोळे, टी शर्ट, जीन्स असा आकर्षक पेहरावा, पायात पांढरे स्पोर्ट्स शूज असलेला तो तरुण खूपच वेगात आपली दुचाकी चालवत होता. त्याच्या चेहऱ्यावर कसलीशी भीती दाटली होती. खरं तर त्या रस्त्यावर मागे कोणतीही दुसरी गाडी, वाहन त्याच्या मागे दिसत नव्हतं. तरीही आपला पाठलाग होत असल्यासारखा तो आपला वेग कमी न करता वाढवतच होता. पावसाच्या पाण्याचे थेंब बारीक असले तरी वेगामुळे ते तडतड करत त्याच्या चेहऱ्यावर आपटत होते. बाजूच्या आरशातून मागे पाहून तो आणखी भयभीत होऊन गाडीचा वेग वाढवायचा. झप 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 करत रस्त्याच्या बाजूची झाडे मागे पडत होती. भयान काळोख आणि घोंगावणारा वारा भेदत दुचाकीवर बसलेला युवक देवाचा धावा करत होता. जणू मृत्यूची झडप कोणत्याही क्षणी त्याच्यावर बसणार. काही अंतर पुढे येताच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने अतिशय वेगाने एक पांढरी आकृती त्याच्या बाईकच्या आडवी गेल्याचा भास झाला आणि त्या क्षणी खिशातील मोबाईल व्हायब्रेट झाला. एकदम दचकून त्याने ब्रेक्स दाबले. तसा त्याचा बाईकवरील ताबा सुटला. ओलसर रस्त्यावरून बाईक स्लिप झाली आणि खडखड कर्र कर्र आवाज करत तशीच घसटत 25 ते 30 फुटावर जाऊन रस्त्याच्या बाजूला आडवी पडली. तशी शेजारच्या झाडावर बसलेले ते घुबड पंखाची फडफड करत थोडे दूर दुसऱ्या झाडावर जात पुन्हा खाली त्या मुलाकडे पाहू लागले. बाईकचा आवाज थांबला तशी पुन्हा सर्वत्र नीरव शांतता पसरली. बाईकवरील तो तरुण तिथेच बाजूला जखमी अवस्थेत विवळत पडला होता. रस्त्यावरून घासत गेल्यानं त्याचे शरीर सालटलेलं तर चमडे गेल्याने हाताचे आणि गुडघ्याची हाडे स्पष्ट दिसत होती. चेहराही जखमांनी भरलेला. इतकी वाईट अवस्था असूनही तो एका अनामिक शक्तीच्या जाणीवेनं थरारून जायचा. तर कधी भयभीत नजरेने आजूबाजूच्या भयान काळोखात पाहत दचकून जात होता. तसाच तो हळूहळू उठून उभा राहत चालू लागला. त्याला नीट चालताही येत नव्हतं. त्याचे कपडे ठिकठिकाणी फाटलेले आणि रक्तानं भिजले होते. मदत भेटेल म्हणून खिशातून मोबाईल काढला तर त्याचे तुकडे झाले होते. पडत धडपडत बाजूला पडलेल्या आपल्या बाईकजवळ जात बाईक उभी करण्याचा प्रयत्न करू लागला. पण त्याच्या जखमी शरीरात इतकी शक्ती राहिली नव्हती. बाईक उभी करण्यासाठी शरीरातली सारी शक्ती एकवटली पण व्यर्थ. हातबल होऊन तसाच जमिनीवर बसून तो युवक आता अक्षरशः रडू लागला. तसाच आभाळाकडे हात जोडून म्हणाला, देवा, खूप मोठी चूक झाली माझ्याकडून. पुन्हा अशी चूक नाही करणार. मला वाचव देवा, मला मरायचं नाही. आणि मान खाली घालून पुन्हा रडू लागला. अचानक काहीतरी आठवलं. तशी त्याच्या चेहऱ्यावरील भीती आणखी गडद होऊ लागली. थरथरत तो उठून उभा राहिला. सारी शक्ती एकवटून त्यानं गाडी उभी केली आणि पुन्हा गाडी सुरू करू लागला. पण गाडी सुरू होत नव्हती. त्यानं गाडीकडे पाहिलं तर तिचं खूप नुकसान झालेलं. तोच बाजूच्या झाडीत कसलीशी हालचाल होत असल्याचं जाणवलं. एकटक समोरची ती हालचाल पाहू लागला. तसे सर्व काही शांत झाले. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाहिलं पण एखादेही वाहन दिसत नव्हते.
तोच त्याच्या चेहऱ्यावरील भाव बदलले. मन घट्ट करत त्यानं आपला टी शर्ट काढला. बाईकच्या पेट्रोलची पाईप काढून टी शर्ट पेट्रोलने भिजवला आणि स्वतःच्या अंगावर पिळू लागला. काही वेळातच तो पेट्रोलने पूर्ण भिजला आणि वर आकाशाकडे पाहत जोरात ओरडला, हे ऐक, तू देणार आहेस ते भयान मरण मला नको. माझं मरण तू नाही, मी ठरवणार. एवढं बोलून आपल्या खिशातील लायटर काढला आणि डोळे बंद करून लायटर ऑन केला आणि पुन्हा डोळे उघडले तर तो लायटर पेटला नव्हता. तसा तो अस्वस्थ झाला. 2-3दा लायटर मांडीवर आपटून खटखट आवाज करत लायटर तो पेटू लागला, पण तो चालूच होत नव्हता. भयभीत नजरेनं आजूबाजूला पाहत तो जोरजोरात लायटरचे बटन दाबत होता. आता त्याच्या डोळ्यातून अश्रू येत होते, पण काही केल्या तो लायटर चालू होत नव्हता. रागाने जोरात त्याने लायटर जमिनीवर आपटला आणि जोरात ओरडून मदतीची भीक मागू लागला. तोच त्याला समोरच्या दाट झाडांमध्ये सळसळ होत असल्यासारखं वाटू लागलं. सारं काही शांत होतं. श्वास रोखून तो समोर पाहू लागला. त्या भयान काळोखात आणि दाट झाडीमधून कोणीतरी रांगत सरपटत येत असल्याचं स्पष्ट जाणवत होतं. तसा तो युवक तिथून धावण्याचा प्रयत्न करू लागला, पण शरीर साथ देत नव्हतं. लंगडत धावताना तो खाली पडला. तशी त्याची नजर समोर गेली. एका झाडामागून किंचितशी मान तिरकी करत एक पांढरट आकृती त्याच्याकडे रखरखत्या नजरेने पाहत होती. त्याच्या काळजाचे ठोके वाढू लागले. त्या आकृतीकडे पाहत तो मागे सरकू लागला. तोच पाय घसरल्याने तसाच जमिनीवर पडला. तोच ती भयान आकृती क्षणात त्याच्या समोर आली. काळेभोर लांब केस, अंगावर ओरबडलेल्या कापलेल्या जखमा, त्यातून वाहणारं रक्त, लाल रक्ताळलेले डोळे जणू आग ओकत होते. हे भयान रूप पाहून त्या युवकाची दात खिळीच बसली. शरीराला लकवा मारून जावा तसा तो समोर पाहत होता. छाती फाडून बाहेर यावं असं हृदय धडधडू लागलं. इतक्यात त्या आकृतीने आपला भयान लाल रक्ताळलेला जबडा पसरून त्या युवकाच्या अंगावर रक्ताच्या उलट्या केल्या. त्याचं संपूर्ण शरीर घट्ट अशा रक्तानं भिजून गेलं आणि दुसऱ्या क्षणात त्या आकृतीनं युवकाला फरफटत जंगलात नेलं. तसा एका भीषण किंकाळीने आसमंत थरारून गेला आणि पुन्हा वातावरणात एक भयान शांतता पसरली. एका भयान आवाजाने मला अचानक जाग आली. कसला आवाज होता हा? कोण किंचाळलं? की मला भास झाला? कदाचित भासच असेल, कारण आजूबाजूच्या घरातले कोणीच जागे झाले नाही आणि माझ्या घरचेही. मोबाईलमध्ये पाहिलं तर 2:30 वाजून गेलेली, पण विचार तोच तो मनात घुटमळत होता. कसला आवाज होता तो? कोण किंचाळला असेल? बेडशेजारी ठेवलेली बॉटल उचलून थोडं पाणी प्यायलो आणि पुन्हा जागेवर ठेवली. तोच बाजूच्या खिडकीतून थंड वाऱ्याचा एक झोका अंगाला स्पर्श करून आत आला. वळव्याच्या पावसाच्या तडाख्यानं हवेत गारवा पसरलेला. पण हा गारवा की थंडी? पण असं वाटत होतं की जणू कोणीतरी माझ्या सोबतच आहे. जसं की एकटा असूनही कोणीतरी प्रत्येक क्षणाला मला स्पर्श करून आपलं अस्तित्व दाखवून देतंय. पण साले सगळे मनाचेच खेळ. व्हॉट्सअप उघडून ते जुने मेसेज पुन्हा वाचू लागलो. डोळे पाणावले. ते पाहत वाचत पुन्हा बेडवर आडवा झालो. हॅलो कोल्हापूर. टोमॅटो क्लॉक मध्ये सकाळचे 6 वाजले. नेहमीसारखीच आजही FM च्या आवाजाने जाग आली. मोबाईल हाती घेतला तर व्हॉट्सअपवर नेहमीप्रमाणे खूप सारे मेसेज आले होते, पण ज्या मेसेजची मी मनापासून वाट पाहायचो तोच आला नव्हता. सकाळी आवरून कॉलेजवर गेलो. मित्रमैत्रिणी नेहमीप्रमाणे आपापसात गप्पा मारत उभे होते. त्या सर्वांमध्ये नेहमीप्रमाणे मी एक चेहरा शोधत होतो. शेजारीच उभ्या मित्राने माझ्याकडे पाहत नकारार्थी मान हलवली. तसा मी आणखी निराश होऊन आपल्या लेक्चरला जाऊन बसलो, पण लक्ष लागत नव्हतं. मन थोडं भूतकाळात गेलं. तसे डोळे पाणावले. बाजूला बसलेल्या मित्राने खांद्यावर हात ठेवत मला धीर दिला. बाजूच्या खिडकीतून बाहेर लक्ष गेलं तर कॉलेजच्या गेटजवळ बाईकवर ती 2 मुलं दिसली. काही दिवसापूर्वीच माझी मैत्रीण वर्षाची छेड काढल्याने मी आणि मित्रांनी त्या दोघांनाही फोडलं होतं, पण तरी निर्लज्जासारखे मुलींच्या मागे असायचेच. जवळच राहायचीत. घरी खायला अन्न नसायचं, पण आईवडिलांना कर्ज काढायला लावून पल्सर घेतलेली.
काही दिवसापूर्वी चेन स्नॅचिंगमध्ये त्यातल्या एकाला पोलिसांनी पकडले होते. काही वेळातच आमच्या कॉलेजमधला एक मुलगा धावतच त्याच्याकडे गेला. अनिकेत त्याचं नाव. तिघेही खूप अस्वस्थ दिसत होते. अनिकेतने खिशातून मोबाईल काढत कानाला लावला आणि त्याच्याच बाईकवर बसून तिघेही सुसाट वेगाने निघूनही गेले. अचानक सर्वच कॉलेजमध्ये कुजबूज चालू झाली. काही मुलं आपापल्या बाईक घेऊन सुसाट निघालीत. तसे मित्राने माझ्या बाईकची चावी मागितली. आम्ही दोघे लेक्चर अर्ध्यावर सोडून बाहेर पडू लागलो. तसे माझ्यापासून काही अंतरावरच बसलेल्या वर्षाने प्रश्नार्थी मान हलवली आणि मीही दोन्ही खांदे उडवत मित्राकडे बोट दाखवले. गाडी सुरू करून आम्हीही त्या दिशेने निघालो. काय झालंय रे, मी प्रश्न विचारला, पण तो काहीच न बोलता तसाच बाईक चालवत होता. 15-20 मिनिटात आम्ही एका नेहमी निर्जन असणाऱ्या रस्त्यावर आलो. पण त्या दिवशी खूपशी वाहनं त्या दिशेला जात होती. इतक्यात एक ॲम्ब्युलन्स मागून सायरन वाजवत येत असल्याचं लक्षात आलं. काय चाललंय हे समजत नव्हतं. समोर काही अंतरावर लोकांची गर्दी दिसली. मात्र त्या गर्दीत आमच्याच कॉलेजची मुलं अधिक होती. गर्दीतून वाट काढत पुढे गेलो तर एक आप्पाची बाईक पडलेली 20-25 फूट. ती घसटत आलेल्या खुणा काळ्या डांबरीवर अजूनही स्पष्ट दिसत होत्या. बाजूला एक टी शर्ट पडलेला दिसला. काही न बोलता मी बाईकचा नंबर पाहताच ओळखला आणि मित्राकडे पाहिलं. तसं माझं डोकं सुन्न झालं. बाजूच्या जंगलातून काही लोक बाहेर येत होते तर काही आमच्यासारखेच आत निघाले होते. पाऊस पडून गेल्याने खूपच चिखल झाला होता. लोक आजूबाजूच्या झाडांचा आधार घेत चालत होते. बर्रकन चिखलात पाय रुतायचा, पण तसाच बाहेर उपसत त्या चिखलातून आम्ही चालत आत गेलो. समोर उभ्या एका उंच पोलिसानं पिर पिर करत जोरात शिट्टी वाजवत लोकांना दूर होण्यास सांगितले. पोलीस कोणालाच जवळ जाऊ देत नव्हते. काही पोलीस बाजूच्या परिसरातून काही पुरावा हाती लागतो का ते पाहत होते. तर एक धिप्पाड, उंच, रंगाने सावळा, सुटलेलं पोट, 45लं पोलीस कॉन्स्टेबल डोळ्यावरील चष्मा नीट करत हाती घडलेल्या पॅडवर काहीतरी लिहित होते. गर्दी बाजूला होताच समोरचं दृश्य पाहून मी तर हादरून गेलो. चिखलाने आणि रक्ताने बरबटलेलं आमच्याच कॉलेजच्या एका विद्यार्थ्याचं छिन्न विछिन्न अवस्थेतील प्रेत झाडाखाली पडलं होतं. त्याची अवस्था पाहून मला उलटीच आली. त्याच्या उजव्या हातात एक धारदार चाकू होता, जो नेहमीच त्याच्या जवळ असायचा. अंगावर बनियान आणि जीन्स होती. ते रक्ताने भिजले होते. पाहण्याचं धाडस होत नव्हतं, पण न राहून तसाच पुढे गेलो आणि काळजाचा थरकाप उडाला. दोन्ही डोळे चाकूनी फोडलेले, डाव्या हाताचा पंजा मनचटातून छाटून वेगळा केलेला. चाकू पोटात घुसवल्याने खूपच रक्त गेलं होतं. इतकं भयानक दृश्य पाहून तिथं एक मिनिटही थांबायचं धाडस झाले नाही. उमेशचाही खून झाल्याचं समजताच कॉलेजमध्ये शांतता पसरली. मागील 7 दिवसातील हा दुसरा खून, तोही आमच्याच कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा आणि उमेशचा जिवलग मित्र. पण हे काय आणि कशामुळे घडतंय हे पोलिसांनाही कोडच होतं. उमेश आमच्या कॉलेजचा चॉकलेट हिरो होता. वडील मोठे उद्योगपती, त्यामुळे पैशाची कमी नव्हती. फक्त उमेश नाही तर मागील काही महिन्यापासून कॉलेजमधून 2-3 मुलं गायब झाली होती. तर 7 ते 8 मुलींनी कॉलेज कायमचं सोडलं होतं. या घटनेला आठवडा उलटून गेला असेल. अधूनमधून पोलिसांच्या फेऱ्या कॉलेजवर व्हायच्या. कदाचित खुनाचा धागा सापडतो का ते पाहण्यासाठी. आजही 2 कॉन्स्टेबल आले होते, पण मला दुनियादारीची काहीच पडली नव्हती. मी माझ्या विचारात गुरफटलो होतो. का असं वागत असेल? अचानक बोलणं का बंद केलं असेल? पण मोबाईल का ऑफ दाखवते? काही विपरीत तर घडलं नसेल? तोच व्हॉट्सअपवर मेसेज आल्याचं जाण. पाहिलं तर वर्षाचा मेसेज होता. ती कॉलेजच्या पार्किंगमध्ये होती. ताडकन उठून पाठीवर सॅक घेऊन वर्गातून बाहेर पडलो. मी धावतच तिच्याकडे गेलो. गडद जांभळ्या रंगाचा टी शर्ट, काळी जीन्स, उंच टाचेच्या सँडल्स आणि पाठीवर मोकळे सोडलेले केस. मी लांबूनच हाक दिली, वर्षा. कानाला लावलेला मोबाईल बाजूला करत घरकन मागे फिरली. मी तसाच लगबगीने चालत तिच्याकडे गेलो. मला पाहताच नेहमीप्रमाणे म्हणाली, ए कशी दिसते सांग, कालच खरेदी केले. मला प्रश्न पडला होता की नेमकं काय नवीन घातलंय. सर्वच नवीन वाटत होतं. खूपच छान दिसतेस.
म्हणजे फक्त गुलाबाचं फुल असतं ना तर तुला प्रपोजच केलं असतं यार. लुकिंग सो ब्युटिफुल. म्हणजे काय सांगू की किती छान. आणि तसं माझं बोलणं मध्येच थांबवत ती म्हणाली, हो का, पुरी झालीस तू. ती जास्त मस्का नको, तुझं काम केलंय. एवढं बोलून तिने एक कागद मला दिला. तो पाहताच माझा आनंद गगनात मावेनासा झाला. तो कागद मी अगदी अलगदपणे पाकिटात ठेवतच तिला थँक्स म्हणून मागे फिरलो. पण पुन्हा तिच्याकडे केविलवाने नजरेने पाहिलं. तशी वर्षा म्हणाली, चेहरा इतका पण लहान मुलासारखा करू नकोस. मला माहीत आहे, मलाही तुझ्यासोबत यावं लागणार. पुन्हा आपल्या गाडीवर बसत मला म्हणाली, पण लवकर परत यावं लागेल. घरी आई ओरडेल जास्त उशीर झाला तर. ठीक आहे, उद्या सकाळी लवकर बाहेर पडू. बरं म्हणत ती आपली पांढरी ॲक्टिवा घेऊन निघून गेली. मीही तिला थँक्स म्हणून तिथून चालत आत येत होतो. इतक्यात कॉलेजच्या मागील भागात अनिकेत आणि त्याचे ते दोघे मित्र आपापसात बोलताना दिसले. माझं सहज लक्ष गेलं, पण हे आपापसात काय बोलत होते समजत नव्हते. अनिकेत खूप उदास आणि भयभीत वाटत होता, म्हणून मी थोडं पुढं जाऊन पाहू लागलो. आपल्या मित्रांकडे पाहत तो म्हणाला, लवकरच आपल्यापैकी एकाचा नंबर आहे. आधी विशाल, मग उमेश. आता आपल्या तिघापैकी कोणीतरी मरणार. अरे मला उमेश बोलवत असल्याचा भास होतो रे, आणि रात्री अचानक जाग येते. त्याचं बोलणं ऐकून त्याच्या मित्राने तोंडात चघळत असलेल्या माव्याची पिचकारी बाजूला मारली आणि डोक्यात चपाट मारत म्हणाला, येडा आहेस का तू, फट्टूस आला. तसा दुसराही म्हणाला, नाहीतर काय, चल रे, या फट्टूच्या नादी लागून फायदा नाही. त्याला फट्टू म्हणतच दोघे तिथून निघून गेले. पण हे कशाबद्दल बोलत होते काहीच समजत नव्हतं. मी थोडा वेळ अनिकेतकडे निरखून पाहिलं. त्याच्या मनावर एक दडपण असल्यासारखं वाटत होतं. आमची मैत्री नव्हतीच तरी पुढं जाऊन विचारावंसं वाटलं, पण तो लक्ष न देताच निघून गेला. आणि फारसा विचार न करता मीही घरी परतलो. कधीही रात्र संपते असं झालं होतं. आज झोप येतच नव्हती. अस्वस्थ आणि उतावीळ मन थोडं भूतकाळात गेलं. मला आमची ती भेट आठवली. नेहमीप्रमाणे मी आणि मित्र सचिन गप्पा मारत होतो. सचिनने च्युइंगम खोलून नेहमीप्रमाणे कव्हर माझ्या वरच्या खिशात घालून च्युइंगम चघळत कॉलेजच्या भिंतीला चिकटून उभा राहिला. इतक्यात त्याला लांबून आपली गर्लफ्रेंड येताना दिसली. संजू, थांब इथंच, एकाच मिनिटात येतो. त्यानं तोंडातील च्युइंगम भिंतीवर चिकटवला आणि तिच्यावर इम्प्रेशन मारायला गाडी घेऊन तिच्या मागे गेला. मी त्याला फक्त एक स्माईल देत तिथंच उभा होतो. इतक्यात आपली मैत्रीण सुहानी सोबत बोलत समोरून मला ती येताना दिसली. ती खूप देखणी नव्हती, पण माझ्यासाठी खूपच सुंदर होती. कपाळावर बारीकशी टिकली, मोठे आणि स्वच्छ पाणीदार डोळे, काळेभोर मोकळे सोडलेले केस, वाऱ्याने चेहऱ्यावर येताच उजव्या हाताने सावरणारी, फिक्कट गुलाबी ओठ, नाकावर चौकोनी फ्रेमचा चष्मा, छानसा पंजाबी ड्रेस. खूपच साधी राहत होती, तरीही सहज एखाद्याच्या मनात भरेल अशी ती. मी 2 वर्षापासून तिच्यावर एकतर्फी प्रेम करायचो. खरं तर तिला पाहिल्याशिवाय दिवस पूर्णच होत नसे. ती समोर दिसताच काळजाची धडधड जास्तच वाढायची. पण आजवर तिच्याशी बोलण्याची हिंमतच झाली नव्हती. मी तिला लाईक करतोय हे कदाचित तिला माहीत असावं, कारण तिच्या 1-2 मैत्रिणी मला तिचा आशिक म्हणूनच ओळखायच्या. समोरून येत ती आपल्या मैत्रिणीसोबत बोलत माझ्या अगदी शेजारी येऊन थांबली, पण तिचं लक्ष माझ्याकडे नव्हतं. माझ्यापासून काही अंतरावरच. मी जाम खुश झालो. काय छान दिसत होती. खरंच परमेश्वर एखाद्याला किती निरागस बनवतो ना. ते खळखळून हसणं, ते मोजकं बोलणं. बोलता बोलता ती भिंतीकडे सरकत होती आणि त्यावेळी माझ्या लक्षात आलं की माझ्या मित्राकडून खूप मोठी चूक झाली. ते च्युइंगम तिच्या अगदी मागे भिंतीला लागलेलं होतं. मी काही बोलणार तोच ती आणखी मागे सरकली. तिच्या केसांना चिकटणार तोच तिचा हात पकडून तिला झटकन माझ्याकडे खेचलं. या अनपेक्षित प्रकारानं तीच काय, पण तिच्या मैत्रिणी अस्वस्थ झाल्या. ती मात्र चांगलीच संतापली. काही बोलणार तोच मी तिला ते च्युइंगम दाखवलं जे केसांना चिकटलं असतं. शाबासकी मिळणारच होती. तिला सांगण्याचा प्रयत्न करत माफी मागितली,
त्यावेळी तिचंही लक्ष च्युइंगमवर गेलं आणि माझ्या खिशातलं कव्हर तिनं पाहिलं. संपलं. सचिनने माझ्या खिशात कोंबलेलं ते कव्हर पाहून माझ्या भावी लव्हरला इतका राग आला की माझं काही ऐकायच्या आतच खाडकन माझ्या कानाखाली वाजवत आपल्यापासून दूर राहा म्हणून दम भरला. सर्वच थक्क झाले. जास्त मी. मला हे अनपेक्षितच होतं. तिच्यासोबत असलेल्या सुहानीनेही भरपूर तोंडसुख घेतलं. शेवटी माझी तक्रार प्रिन्सिपलकडे झाली. ती नको म्हणत होती, पण तिची मैत्रीण सुहानी ओढतच प्रिन्सिपलकडे घेऊन गेली. तिखट मीठ लावून खूप काही सांगितलं. झालं. एका आठवड्यासाठी मला रस्टिकेट केलं गेलं आणि ज्या गॅरेजमध्ये रोज पार्ट टाइम काम करायचो तिथे काही दिवस फुल टाइम करावं लागणार होतं. कॅबिनमधून बाहेर येताच दोघी समोर दिसल्या. मी काही न बोलता तसाच निघून गेलो. काही न करता माझ्या प्रेमाचा असा शेवट होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. आधी निदान तिला चोरून का असेना पाहता येत होतं, पण आता तिनं लांबच राहा म्हणून दम दिला होता. पण ज्याच्या च्युइंगमने हे घडवलं त्या माझ्या मित्राचं सचिनचं प्रेम प्रकरण जोरात सुरू होतं. 2 दिवस झाले असतील. त्या रात्री खूप पाऊस पडत होता. गॅरेज बंद करून जात होतो की मोबाईलवर समोरच्याचं बोलणं संपताच मोबाईल खिशात ठेवत बाईक घेऊन घाईघाईत बाहेर पडलो. तिच्या मैत्रिणीचा कॉल होता. तिला खूप ताप भरलेला आणि तिची मैत्रीण सुहानी आपला बॉयफ्रेंड उमेशचा बर्थडे सेलिब्रेट करायला बाहेर गेलेली. रात्र खूप झाल्याने कोणी डॉक्टर तिच्या मैत्रिणीचा कॉल घेत नव्हता आणि जे घेईल ते त्यांनाच हॉस्पिटलला यायला सांगत. तिची तब्येत बिघडतच चालली. तशा सर्वजणी खूप घाबरलेल्या. त्यांच्यातील एक मुलगी मला तिचा आशिक म्हणून ओळखत होती. तिने मला कॉल करून तिची तब्येत बरी नसल्याचं आणि डॉक्टर भेटत नसल्याचं सांगितलं. क्षणाचाही विलंब न करता मी तिथल्याच एका डॉक्टरला उचलला आणि त्याच्या रूमवर आलो. पण आत न जाता त्यांच्या रूम बाहेरूनच तिला पाहिलं. डोळे बंद करून ती पडून होती. तापाने अंग थरथरत होतं. डोक्यावर ठेवलेली कापडी पट्टी काढत डॉक्टरने काही औषधे लिहून चिठ्ठी लिहून माझ्या हातात दिली. तसा औषध आणायला बाहेर पडलो. मुसळधार पाऊस, त्यातच खूप रात्र झालेली. डॉक्टरला त्याच्या घरी पोहोचवून मी मेडिकल शोधू लागलो. तासभर फिरून शेवटी एक मेडिकल सापडलं. औषध घेऊन रूमवर तिच्या मैत्रिणीकडे दिली आणि घरी परतलो. ती बरी व्हावी एवढी अपेक्षा होती. त्या दिवशी ती रूमवरून सुट्ट्यांसाठी आपल्या घरी निघाली होती. रात्री 9ची गाडी असल्याने ती 8 वाजता बाहेर पडली. ती बसमधून खाली उतरली. तिथेच मी गॅरेजमध्ये पार्ट टाइम काम करायचो. रिपेअरला आलेल्या गाडीच्या आडून तिला पाहिलं आणि देवाचे आभार मानले. तिचं लक्ष माझ्याकडे नव्हतं. बाजूचा एक शॉर्टकटने ती चालत स्टेशनकडे निघाली. तसा मी घाबरलो, कारण रस्ता खूप धोकादायक आणि सुनसान असल्याने वाटमाऱ्या चोऱ्या चकाऱ्या व्हायच्या. आपल्या दोन्ही बॅगा सावरत तिचं चालणं सुरू होतं. पण अचानक तिच्या लक्षात आलं की कोणीतरी आपला पाठलाग करतोय. मागे पाहण्याची हिंमत होत नव्हती. तिनं आपला चालण्याचा वेग तसाच ठेवला. पण मागून कोणीतरी झपाट्याने पावलं टाकत आपल्या दिशेने येत असल्यासारखं वाटू लागलं. थोडं धाडस करत थांबून तिने मागे पाहिलं तर काही अंतरावर अंधुक प्रकाशात 4 ते 5 मुलं चोरट्या नजरेने तिच्याकडे पाहत आपापसात काहीतरी कुजबुजत होती. त्यांना पाहताच तिच्या काळजाची धडधड वाढली. आपल्या बॅग उचलून तिनं चालण्याचा वेग वाढवला. तसे मागून येणाऱ्या मुलांच्या चालण्याचा वेगही वाढू लागला. तिला आता चांगलाच घाम फुटला होता. जोरात ओरडावं म्हटलं तरी आजूबाजूला अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग तेवढ्याच होत्या. 10 मिनिटाचा हा शॉर्टकट खूप महागात पडतोय असं वाटत होतं. भीतीने तिच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. घशाला कोरड पडली. औंढा गिळतच थरथरत्या हाताने बॅगेतून मोबाईल काढायचा प्रयत्न केला आणि नेमका मोबाईल खाली पडला. ती मोबाईल उचलायला खाली वाकली तसा त्या मुलांनी तिच्या दिशेने चालण्याचा वेग वाढवला. त्यातला एक जण तिच्या जवळ पोहोचलाच होता. तोच. हॅलो मॅडम म्हणून मी तिला जोरात हाक मारली. तशी ती झटकन उभा राहत माझ्याकडे पाहिलं. बरं मॅडम, तुम्ही म्हणताय तर 10 रुपये हमाली द्या, पण बॅगा खूप जड आहेत हो. आजकाल महागाईच्या जमान्यात 2 लहान मुलं, बायको असा संसार आणि एवढे कमी पैसे घेऊन परवडत नाही हो. तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती.
पण मला पाहताच तिची भीती नाहीशी झाल्यासारखी वाटली. मला समोर पाहताच ती टवाळखोर मुलं बेत फसल्यासारखी वैतागून मागे परतली. तिच्या नजरेतनं पाहता मी म्हणालो, आय एम सॉरी गायत्री, तुमच्या समोर आलेला तुम्हाला आवडत नाही, पण नाईलाज होता. हा रस्ता चांगला नाही, मी तुम्हाला स्टेशनपर्यंत सोबत देतो. तशी माझ्याकडे पाहत म्हणाली, अजून रागावलेला आहेस माझ्यावर? सॉरी रे आणि थँक्स त्या रात्री आणि पुन्हा आज मदत केल्याबद्दल. गैरसमज झाला होता रे माझा. ती चक्क माझ्याशी बोलत होती. माझ्याशी वेड लागते की काय असं झालं. माझा आनंद गगनात मावत नव्हता. वर्षाने माझे सगळे गैरसमज दूर केले. त्यानंतर तुला सॉरी बोलायचं, तुझी माफी मागायची म्हणून शोधू लागली, पण तू कुठे सापडत नव्हतास आणि दिसलास तर मला पाहताच नेहमीप्रमाणे आपला रस्ता बदलत होतास. ती बोलत होती. तिचा तो गोड आवाज ऐकतच राहा वाटत होतं. बोलता बोलता कधी स्टेशन आलं समजलंच नाही. तिला ट्रॅव्हलमध्ये बसून मी खाली आलो. उभा खिडकी शेजारी येत म्हणालो, मॅडम 10 रुपये आम्हाले, माझी छोटी छोटी मुलं, बायको. ते ऐकताच ती खूपच खळखळून हसली. मी खूप आनंदाने तिच्याकडे पाहत तिचं हसणं काळजात साठवत होतो. ती निघून गेली आणि थोड्या वेळातच व्हॉट्सअपवर तिचा मेसेज. त्या दिवसापासून फोनवर गप्पा मेसेज नेहमीच झालं. या काही दिवसात आम्ही खूप जवळ आलो होतो. एकमेकांशी बोलल्याशिवाय दिवस पूर्ण होत नसे. कॉलेजच्या पहिल्या दिवशी तिला प्रपोज करणार होतो. तीही भेटायला तितकीच आतुर होती. पण जेव्हा कॉलेज सुरू व्हायला 2च दिवस शिल्लक होते तेव्हापासून अचानक तिचा मेसेज येणं बंद झालं. फोन पण स्विच ऑफ दाखवत होता. आज महिना होत आला, तिच्यासोबत काहीच कॉन्टॅक्ट झाला नव्हता. सगळीकडे तिचा शोध घेतला, पण कुठेच तिचा पत्ता लागत नव्हता. उद्या तिला भेटायला घरी जायचं होतं म्हणून खूप खुश होतो. झोप तर काही केल्या येत नव्हती, पण ती रात्र कोणासाठी तरी काळी रात्र ठरणार होती. त्याच रात्री अनिकेत एकटाच घरी होता. अनिकेत उमेशचा जिवलग मित्र, देखना, जिममध्ये जाऊन छान तब्येत कमावलेली. जिवलग मित्र गेल्याच्या धक्क्याने खूप निराश झालेला. एकटाच आपल्या रूममध्ये बसून मोबाईलवर टाइमपास करत होता. तोच एक अननोन फोन आला. त्यानं सहजच कॉल रिसीव केला, पण पलीकडून कोणताच प्रतिसाद येत नव्हता. 2-3 वेळ हॅलो म्हणला, पण काहीच नाही. शेवटी वैतागून कॉल बंद केला आणि पुन्हा मोबाईलवर गेम चालू केली. तोच पुन्हा मोबाईलची रिंग झाली. कॉल घेत हॅलो म्हणाला, पण काहीच प्रतिसाद येत नव्हता. तो तसा मोबाईल कानाला लावून अनिकेत शांतपणे ऐकू लागला. समोरील व्यक्तीच्या श्वासांचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. अनिकेतला प्रचंड राग आला. समोरच्या व्यक्तीला 4 शिव्या हासडत त्याने कॉल कट केला आणि मोबाईल बाजूला ठेवून त्याच्याकडे पाहतच बेडवर आडवा झाला. थोडा वेळ एक नीरव शांतता पसरली, पण पुन्हा मोबाईलची रिंग झाली. अनिकेत रागातच उठला आणि फोन उचलून शिव्या हासडणार तोच समोरची व्यक्ती बोलू लागली, हॅलो हॅलो, मला वाचव अनिकेत. आवाजात कमालीची भीती जाणवत होती. वेगाने धावत असल्यासारखं त्या व्यक्तीच्या श्वासाची गती आणि धडधडणारं काळीज जणू एक भयान मृत्यू त्याचा पाठलाग करतोय आणि पूर्णपणे असहाय्यपणे तो जीव वाचवण्यासाठी मदतीची भीक मागतोय. अनिकेत खूपच घाबरला. आवाज त्यानं ओळखला होता, पण हे कसं शक्य आहे? भय आणि आश्चर्य दोन्ही अनिकेतच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होतं. घरातून बाहेर येत बोलू लागला, कोण बोलतंय? काय झालंय तुम्हाला? तशी पलीकडून व्यक्ती बोलू लागली, अनिकेत, मला नाही ओळखलंस? अरे मी तुझा मित्र उमेश. अनिकेतच्या अंगावर सरकन काटा उभा राहिला. त्याच्या तोंडातून शब्दच फुटेनासे झाले. तोच समोरील व्यक्ती जीवाच्या आकंताने ओरडली आणि कोणीतरी झुडपातून ओढत फरफटत नेत असल्याचा आवाज होऊन फोन बंद झाला. अनिकेतने मोबाईल समोर धरून कॉल हिस्ट्रीमध्ये नंबर पाहिला, पण तो नंबरच नव्हता. काही वेळापूर्वी आलेला फोनचा नंबर मोबाईलमध्येच नव्हता. अनिकेतला काहीच सुचेनासे झाले. तो धावत घरात गेला. त्याने किशोर आणि दीपक या दोघा मित्रांना झालेली घटना सांगितली, पण कोणीच विश्वास ठेवला नाही. दीपक, खरंच कोणीतरी आहे जे आपल्याला जिवंत नाही सोडणार, विश्वास ठेवा. पण कॉल कट झाला. हॅलो हॅलो. अनिकेतने मोबाईल पाहिला, पण दीपकनं फोन कट केलेला. या घटनेनं अनिकेत मात्र खूप घाबरून गेला होता.
आज तो घरी एकटाच होता. घरचे सर्व कार्यक्रमाला गेले होते. तो घाईघाईत आत आला. सर्व लाईट सुरू करत एक एक रूम पाहत आपल्या रूममध्ये आला. दरवाजा नीट बंद करून तसाच आपल्या बेडवर आजूबाजूला पाहत बसून राहिला. पुन्हा मित्रांना फोन करून घरी येण्यास सांगू लागला. पण आज त्याचे सर्व मित्र आपापल्या कामात व्यस्त होते. पावसाळ्याचे दिवस असल्याने आकाश ढगांनी व्यापलं होतं आणि पावसाची रिपरिप सुरूच होती. मोबाईल बाजूला ठेवून तो बेडवर आडवा झाला. एव्हाना रात्रीचे 12:30 वाजून गेले होते. अजूनही तो फोनमधील व्यक्तीच्या विचारात गुरफटला होता. काही वेळातच त्याचा डोळा लागला. अनिकेत, किंचितचा आवाज त्याच्या कानावर पडला. तसे खाडकन डोळे उघडले. लाईट सुरूच होत्या. भास झाला की खरंच कोणीतरी बोलवत होतं. तो विचार करत आणखी घाबरला. इतक्यात बाहेरील हॉलमध्ये कोणीतरी चालत असल्याचं जाणवलं. थोडी कुजबुज ऐकू येत होती. कदाचित कार्यक्रमाला गेलेली घरातली मंडळी आली होती. थोडं हायसं वाटलं. भीती कुठल्या कुठं नाहीशी झाली. तो उठला आणि बाहेर हॉलमध्ये येत बोलू लागला. बाबा, आज येणार नव्हतात ना? मग कसे काय आलात? आणि लग्न कसं झालं? पण कोणीच नव्हतं. एक भयान शांतता त्याच्या सभोवताली पसरली होती. अनिकेतच्या मनात नको नको ते विचार येऊ लागले. बाबा, बाबा, आई, कुठे आहात? तो साद घालत होता, पण कोणीच आलं नव्हतं. रूम आतून बंद होत्या. तो आणखीनच घाबरला. आजूबाजूला पाहत तो आपल्या रूमकडे वळला. थोडं पाणी पिऊन पुन्हा बेडवर झोपण्याचा प्रयत्न करू लागला. पण आज त्याची झोप उडाली होती. त्याचे कान आजूबाजूचा हलका आवाजही टिपत होते. या भयान वातावरणात तो आपल्या मोठ्या आलिशान घरात एकटाच होता. सर्वत्र इतकी शांतता होती की भिंतीवरील घड्याळाचे काटे स्पष्ट ऐकू येत होते. इतक्यात आपल्या रूमच्या बाहेर फरशीवर कोणाला तरी फरफटत नेत असल्याचा आवाज येऊ लागला. अनिकेतची भेदरलेली नजर दरवाजाच्या खालच्या फटीतून आत येणाऱ्या प्रकाशाच्या हालचालीवर स्थिरावली. पलीकडे कोणीतरी होतं, ज्याची चाहूल अनिकेतला लागली होती. भीतीनं त्याला अक्षरशः घाम फुटला होता. जास्त हालचाल न करता त्यानं आपल्या पायाने हळूच चादर वर ओढत अंगावरून डोक्यावर घेतली आणि किलकिल्या नजरेने तो दरवाजाच्या पलीकडील हालचाल मूकपणे पाहू लागला. बाहेरून एक विचित्र आवाज येत होता. धरधर चाकूने शरीराचा एखादा अवयव हळूहळू कापत असल्याचा आवाज. चाकूचं धारधार पातं मांस चराचरा कापत होतं आणि वेदनेनं ओरडू नये म्हणून तोंड दाबून धरलेलं. दरवाजा पलीकडून इतकाच यातनाने भरलेला आवाज कानावर पडत होता. अनिकेतला काय करावं सुचत नव्हते. इतक्यात कोणाला तरी फरफटत ओढत नेत असल्याची चाहूल त्याच्या रूमच्या दरवाजाच्या पलीकडून येऊ लागली. तो आवाज पुढे पुढे सरकत होता. आवाज थोडा दूर जाताच त्याची नजर बाजूच्या टेबलावर ठेवलेल्या मोबाईलवर गेली. जास्त हालचाल न करत त्यानं तो मोबाईल उचलला. तोच मोबाईल व्हायब्रेट झाला आणि भीतीने त्याच्या अंगावर काटा उभा राहिला. स्क्रीनवर पाहिलं, पण अनोळखी नंबर होता. नंबर कोणाचा का असेना, आपल्याला मदत मिळेल. त्यानं फोन रिसीव केला, पण काही बोलायच्या आतच समोरची व्यक्ती बोलू लागली. अनिकेत, मी उमेश. प्लीज प्लीज मला वाचव रे. ते मला जिवंत नाही सोडणार. त्याच्या आवाजातील भीती आणि जिवंत राहण्यासाठी चाललेली धडपड स्पष्ट जाणवत होती. पण अनिकेतच्या मेंदूत मात्र लाल मुंग्याचं वारूळ उठलं होतं. उमेश 2 आठवड्यापूर्वीच मेला होता. अनिकेतची वाचा बसल्यासारखा तो सुन्न होऊन ऐकत होता. तोच पुन्हा असह्य वेदनेने कणत असलेल्या आवाजात समोरील व्यक्ती बोलू लागली. अनिकेत, मी तुझ्या रूमच्या बाहेरच आहे रे. वाचव रे मला. एवढं बोलून फोन कट झाला. तोच कोणीतरी धावत त्याच्या रूमच्या बाहेर आलं आणि जोरजोरात दरवाजा बडवू लागला. अनिकेत, मी उमेश. लवकर बाहेर ये. ते तुझ्या रूममध्येच आहेत. AC रूम असून अनिकेतचं सर्व अंग घामाने भिजलं होतं. अंगावरचं पांघरून घट्ट पकडून थरथरत्या आवाजात तो ओरडला. कोण आहेस तू? उमेश कधीच मेलाय. चोर, दरोडेखोर, कोण आहेस? लकवा मारून गेल्यासारखं कोणतीच हालचाल न करता तो पडून होता. विसरलास मी कोणते? बाहेरून आलेल्या त्या आवाजानं शरीरातलं उरलेलं अवसानही संपलं होतं. आपलं मरण त्याला जाणवत होतं.
इतक्यात त्याला कोणीतरी सरपटत नेत असल्याचा आवाज येऊ लागला, पण तो आवाज जवळून येत होता, त्याच्याच रूमच्या मधून. भीतीने त्यानं आपले डोळे घट्ट मिटून घेतले, पण कानावर पडणारा तो किळसवाना आवाज येतच होता. त्याच्या बेडखालून कोणीतरी सरपटत बाहेर येत असल्याचं जाणवलं. रूममध्ये पसरलेल्या मंद प्रकाशात एक मुलगा सरपटत भिंतीकडे जात तिचा आधार घेऊन बसला. त्याचं तोंड अनिकेतकडे होतं. त्याचे डोळे फोडले असल्यानं चेहरा रक्तानं माखला होता. अनिकेत अंगावर घेतलेल्या चादरीतून भयभीत नजरेने फक्त पाहत होता. तो उमेशच होता. रूममधील मंद प्रकाशात त्याचा रक्ताळलेला चेहरा आणखी भयान वाटत होता. त्याचा चेहरा स्थिर होता, जणू तो एकटक अनिकेतकडे पाहत भरड्या भेसूर आवाजात कणत म्हणाला, अनिकेत, तुझं मरण आलंय. अनिकेत, ते तुझ्या मागे उभा आहे आणि तुझ्याकडेच पाहत आहे. कोण उभा आहे माझ्या मागे? अनिकेत बडबडत होता, पण उमेश कवटीतल्या रिकाम्या खोबण्या तशाच त्याच्यावर स्थिरावलेला. पूर्ण ताकदीने ओरडावे, किंचाळावे असं अनिकेतला वाटलं, पण भीतीने त्याचा आवाजच गेला होता. आणि इतक्यात आणखी एक भयान गोष्ट घडली. त्याला आपल्या मागे कोणाची तरी चाहूल जाणवली आणि दुसऱ्या क्षणाला सर्व लाईट्स चरचर आवाज करत बंद झाल्या. तसा मगापासून अंधुक प्रकाशात चाललेला जीवघेणा खेळ आणखी भीषण झाला. झपकन त्याच्यावर कोणीतरी त्या काळोखात झडप घेतली. कोणीतरी तोंड दाबून धरावं तसा अनिकेतला असा आवाज येत होता आणि एखाद्या धारधार हत्यारानं मांस कापावे असा भीषण आवाज हळूहळू त्या खोलीत घुमू लागला. हातपाय झाडणाऱ्या शरीराची शेवटची धडपड थंडावत जाताना एक भयान शांतता पसरत गेली. खाडकन वाऱ्याने खिडकी उघडली. तशी थंड वाऱ्याची झुळूक आत आली. कोणीतरी स्पर्श करून जावं तसा अंगावर सर्रकन काटा आला, पण डोळे उघडत नव्हते. एक स्पर्श जाणवत होता, जसं एक सुरेख मोरपीस आपला मखमली स्पर्श माझ्या कपाळावर, गालावर करत होता. तर कधी पायांच्या तळव्यावर. डोळे उघडले. रात्रीचे 3 वाजायला आले होते. हा स्पर्श जसा नेहमीचाच होता. पुन्हा तिचे जुने मेसेज वाचताना पापणी ओली होत होती. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे वर्षा आणि मी तिच्या घरी बाईकवरून निघालो. मेन रोडवरून आम्ही नेहमीच्याच वेगात जात होतो. पाऊस नसला तरी वातावरण ढगाळ होतं. गप्पा मारता मारता आम्ही कधी पोहोचलो समजलंच नाही. पत्ता शोधायला खूप वेळ लागला नाही. खूपच छान बंगला होता. लोखंडी गेट सरकावून आम्ही आत गेलो. माझं हृदय मात्र धडधडत होतं. दरवाजा ती उघडेल की आणखी कोणी? माझ्या चेहऱ्यावरील आनंद आणि किंचितशी भीती पाहून वर्षाने स्वतःच्या कपाळावर हात मारला आणि मान डोलावत स्वतःच डोरबेल वाजवली. काही वेळातच दरवाजा उघडण्याची चाहूल लागली. तशी माझ्या हृदयाची धडधड आणखीनच वाढली. एका मुलीने दरवाजा उघडला. मी काही बोलायच्या आत वर्षा म्हणाली, गायत्री इथेच राहते ना? हो म्हणत ती मुलगी संशयानं पाहू लागली. तोच पुन्हा वर्षाने परिस्थिती हाताळली. मी तिची कॉलेजमधली मैत्रीण. तिनं आत यायला सांगितलं. तसं आम्ही आत जात सोफ्यावर बसलो. थांबा, आईला बोलावते. तिनं तिच्या आईला हाक देत आमच्याकडे एकटक पाहू लागली. खूपच छान बंगला होता. समोर मोठा LED, बाजूला पुस्तकांनी भरलेले कपाट, डाव्या बाजूला दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी जिना, त्याखाली तयार केलेले आणखी एक लाकडी कपाट, ज्यात फ्लॉवर पॉट आणि काचेच्या शोभेच्या वस्तू. तशीच नजर बाजूच्या भिंतीवर गेली. एका व्यक्तीचा हार घातलेला फोटो होता. जिना उतरत एक 40शीतली स्त्री आमच्याकडे पाहतच खाली उतरू लागली. गायत्रीची आई आहे की मोठी बहीण आहे हेच समजत नव्हतं. वर्षाने नमस्कार करत आमची ओळख करून देत म्हणाली, कॉलेज सुरू होऊन खूप दिवस झाले तरी गायत्री आली नाही. फोन पण बंद आहे. काळजी वाटली म्हणून भेटायला आले. तशी ती बाई एकदम दचकून म्हणाली, काय? गायत्री आदल्याच दिवशी इथून कॉलेजसाठी निघून गेली. त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटले. मी तिची सावत्र आई आहे म्हणून ती जास्त माझ्याशी बोलत नाही, पण मला चैन पडत नाही. सावत्र असले म्हणून काय झालं? आई आहे मी तिची. डोळे पदराने स्वच्छ करत म्हणाली. खूप मुलांबरोबर तिचे अफेअर होती. मला वाटते कुणासोबत पळून गेली असेल. तिचं बोलणं ऐकून आम्ही दोघेही हादरून गेलो. पुढे काय बोलावं सुचेनासं झालं. तिची बडबड चालूच होती, पण माझं लक्ष त्यांच्या बोलण्याकडे नव्हतं.
त्यांचा निरोप घेऊन बाहेर पडलो. पण आता मनात नको नको ते विचार येऊ लागले. त्यांची मुलगी काही अंतरावर उभी होती. कदाचित आमची बाहेर पडण्याची वाटच पाहत होती. तिच्याकडे पाहत गाडी थांबवली. मला पाहताच ती म्हणाली, मी तुम्हाला ओळखलं होतं. दीदीने व्हॉट्सअपवर तुमचा फोटो दाखवला होता. क्षणभर थांबून ती पुन्हा बोलू लागली, गायत्री दीदी माझी सावत्र बहीण. आई तिला खूप त्रास द्यायची. तिच्या आवडीनिवडी सोडाच, पण कधी वेळेवर जेवणही द्यायची नाही. बाहेरच्या एखाद्या मुलाने तिची छेड काढली तर त्या मुलाला रागवण्यापेक्षा ती दीदीचा रस्त्यातच अपमान करायची आणि घरी येताच पुन्हा मारहाण करायची. तिच्या आवाजातील वेदना स्पष्ट जाणवत होत्या. दीदी बेपत्ता झाली याचा जास्त आनंद आईलाच झालाय. प्लीज तिला शोधायला मदत करा. मी तुमच्या समोर हात जोडते. तिने पाणावलेल्या डोळ्यांनी आमच्या समोर हात जोडले. एक सांगू का? हा बोला ना. गायत्री दीदी खूप प्रेम करते तुमच्यावर. आयुष्यात तिला कुणाचंच प्रेम नाही भेटलं, ना आईचं ना बाबाचं. पण जेव्हापासून तुमच्यासोबत बोलते तेव्हापासून सारी सुख भेटल्यासारखं तिला झालेलं. प्लीज तुम्ही तिला शोधा. खूप अपेक्षेने तिच्या घरी आलो होतो, पण आता खूपच अस्वस्थ झालो. त्याहून अधिक भीती वाटत होती. आम्ही परतीचा रस्ता धरला. ठरलेल्या वेळेत वर्षाच्या घरी पोहोचलो आणि तिच्याच घरी चहा पिऊन माझ्या घरी आलो. ती रात्र जागूनच काढली. कुठे असेल ती? कशी असेल? विचार करता करता डोळे पाणावले. दुसऱ्या दिवशी कॉलेजला आलो, पण लेक्चरला बसण्याचा मूड नव्हता. लायब्ररीत निघालो. तिथंच पायरीवर 2 मुलं पाठमोरी मोबाईलवर काहीतरी पाहत बसलेली दिसली. मी त्यांच्या मागे जाऊन पाहिलं, तसं पायाखालची जमीनच सरकली. सुहानी. माझ्या तोंडून तो जड शब्द निघाला. झटकन त्यांच्या हातातला मोबाईल हिसकावून घेत त्यातल्या एकाचा कॉलर पकडला. कुठून घेतलीस ही क्लिप? त्याला संतापाने विचारलं, पण त्यांनी जे सांगितलं ते ऐकून तर तळपायाची आग मस्तकात शिरली. मोबाईल तसाच हातात घेतला. त्यांना काही न बोलता बाहेर आलो. तसे तेही मागे आले, कदाचित मोबाईल फोडीन या भीतीने. पण मी बाहेर पडलो ते शोधायला. पण शोधायला त्रास नाही झाला, कारण ज्यांना शोधत होतो ती 2 मुलं नेहमीच्या त्यांच्या जागेवरच दिसली, जी कॉलेजच्या गेट बाहेर मुलीला पाहून शिट्ट्या मारत छेडछाड करत होती. त्यांच्याकडे पाहून मस्तकाची शिरच उठली. समोरच्या मैदानात काही मुलं क्रिकेट खेळत होती. तसाच चालत त्यांच्यामधून जात एक स्टंप उपसली आणि चालत जात त्यातल्या एकाच्या डोक्यात फोडली. त्याला पडलेलं पाहून दुसरा घाबरून सुसाट वेगात निघून गेला. अरे काय झालं? माझा मित्र सचिन आश्चर्याने विचारू लागला. तशी मुलामुलींची गर्दी जमली. सचिनने समोर मोबाईलची स्क्रीन धरली. ते पाहून प्रत्येकजण संतापला. मोबाईलमधलं मेमरी कार्ड काढून तोडून टाकलं. जो तो हातात सापडेल त्यांना मारत होता. मुलांना बाजूला करत मुली पुढं आल्या आणि पायातल्या सँडलने त्याचा समाचार घेतला. जमावाच्या तावडीतून कसाबसा पोलिसांनी त्याला आपल्या ताब्यात घेतला, पण जखमी असल्याने पोलिसांनी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. सर्व मित्रमैत्रीण सुन्न होतो. जे घडलं ते खूप भयंकर होतं. किती वाईट रे. ज्यावर विश्वास ठेवला त्यानंच उद्ध्वस्त केलं. वर्षाच्या तोंडून बाहेर पडलेल्या त्या जड शब्दांनी सर्वच अनउत्तरित होतं. मोबाईलची रिंग. नंबर अनोळखी होता. मी फोन रिसीव केला. समोरच्या व्यक्तीचं बोलणं ऐकून हादरूनच गेलो. कॉल कट केला. सचिन, वर्षा, हॉस्पिटलमध्ये जावं लागणार आपल्याला. मी चिंतातूर नजरेनं त्यांच्याकडे पाहिलं. काय रे, काय झालं? सचिन झटकन उभा राहिला. सगळे माझ्याकडे पाहू लागले. हॉस्पिटलमध्ये रुग्णांची आणि नातेवाईकांची नेहमीची वर्दळ होती. आमचा 8-10 जणांचा ग्रुप एकदम आत शिरला. रिसेप्शनिस्ट काउंटरवर उभ्या मुलीला सचिननं पेशंटचं नाव सांगितलं. 2रा मजला. तेवढं ऐकताच सर्व पायऱ्या चढून वर आलो. समोरच लाकडी बाकावर तिची बहीण आईच्या कुशीत डोकं खुपसून रडत होती, तर आई सुन्न झाल्यासारखी शून्यात पाहत होती. पण अश्रू मात्र एकसारखे वाहत होते. तिचे वडील डॉक्टरांना विनवण्या करून आपल्या मुलीचा जीव वाचवा म्हणून धाय मोकलून रडत होते. आम्ही मित्र पुढे गेलो, तसे त्यांना जास्तच गहीवरून आलं. त्यांना धीर देत आयसीयूच्या काचेतून आत पाहिलं तर ती बेशुद्ध अवस्थेत होती आणि तरीही तिचे अश्रू तिच्या गालांवरून ओघळत होते. तिला पाहून वर्षाला तर हुंदकाच आला. खूप प्रश्न माझ्या मनात होते आणि त्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर फक्त तीच देऊ शकत होती.
आम्ही सगळेच तिचा जीव वाचावा यासाठी देवाचा धावा करत होतो. डॉक्टर रूममधून बाहेर येत म्हणाले, विष पूर्ण शरीरात पसरले. येत्या 48 तासात काहीही होऊ शकतं. तिच्या मनावर एक भयंकर दडपण आहे, म्हणूनच तिनं विष खाल्लं असणार. तिचं मन हलकं व्हायला हवं. आम्ही समजून गेलो होतो तिनं असं का केलं आणि तिच्या आईबाबांना धीर देत तिथून बाहेर पडलो. कॉलेजमधील त्या मुलांकडून समजलेलं सत्य राहून राहून मन विचलित करत होते. मनात विचारांचं काहूर माजलेलं. एक एक भयान सत्य राक्षसी जबडा पसरून उभं राहत होतं आणि पुढं काय वाढून ठेवले हे विचार करण्याचंही धाडस होईना. तोच मोबाईलच्या रिंगचा आवाज आला. वर्षा होती. बोल ना, उदासवाने आवाजात मी म्हटलं. ती शुद्धीवर आलीये आणि तुझ्यासोबत बोलायचं आहे. क्षणाचाही विलंब न करता कॉलेजमधून वर्षाला घेऊन तसाच हॉस्पिटलमध्ये गेलो. ती शुद्धीवर आली होती, पण कोणाशीच बोलत नव्हती. भीतीपोटी ती आईवडिलांशी काहीच बोलली नव्हती. तिच्या वडिलांनी आम्हाला आत जाण्यास खुणावलं. आत जाताच वर्षाने तिचा हात आपल्या हाती घेतला आणि म्हणाली, सुहानी. हळुवारपणे तिने डोळे उघडले. आम्हाला पाहताच तिच्या डोळ्यातून घळघळ पाणी येऊ लागलं. मला पाहत आपले हात जोडत म्हणाली, प्लीज मला माफ करशील का रे? खूप त्रास दिला मी तुला. खरी मैत्री आणि खरं प्रेम नाही ओळखता आलं मला. माझेही डोळे पाणावले. पुढे जात तिचा हात आपल्या हाती घेत तिला थोडा धीर दिला. तशी ती पुढे म्हणाली, खूप प्रेम करतोस ना हे गायत्रीवर? पाणवलेल्या डोळ्यांनी मी मान हलवत म्हणालो, हो खूप. शब्दात नाही सांगता येणार इतकं. माहीत आहे मला, पण त्या राक्षसांनी आमचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं रे. बोलता बोलता ती हुंदके देत होती. जे घडलं यात तुमची चूक नाही. पोलीस त्यांना नाही सोडणार. मी गायत्रीला जशी असेल तशी स्वीकारीन, पण प्लीज सांग कुठे आहे ती. मी तिच्यासोबत खूप म्हणजे खूप दूर निघून जाईल, या वाईट जगापासून खूप दूर. आणि जर मी तिला आवडत नसलो तरी पण फक्त एकदा तिनं भेटायचं आहे ग. माझे शब्दही अडखळत होते. बोलता बोलता मला गहीवरून आलं. वर्षाने माझ्या खांद्यावर हात ठेवला. तशी सुहानी पुढे म्हणाली, तिचाही खूप जीव होता तुझ्यावर, पण सगळं माझ्यामुळं संपलं रे. तिनं खूप सहन केलेलं लहानपणापासून. आधी आईच्या प्रेमाला पोरकी झाली, मग वडीलही गेले. सावत्र आईनं खूप त्रास दिलेला. अक्षरशः जगणं नकोसं झालंय म्हणायची. पण तू भेटल्यावर ती खऱ्या अर्थाने जगू लागली. काही झालं तरी तुला गमवायचं नव्हतं तिला. खूप स्वप्न पाहायची तुझ्या सोबतच्या भावी आयुष्याची. मला तिच्या बोलण्याचा अर्थ समजत नव्हता. गेली रे ती आपल्याला सोडून. हे जग कायमचं सोडून गेली. संपली ती. काळीच फाडून टाकणारे सुहानीचे शब्द ऐकताच मी कोसळलो. कोणीतरी शरीरातील प्राण काढून घ्यावं असं वाटलं. डोळ्यात पाणी कधी ओघळू लागलं तेही समजलं नाही. संजू, कॉलेज सुरू व्हायच्या आदल्या दिवशी माझा बर्थडे होता रे. माझी बेस्ट फ्रेंड गायत्री सोबत करायचा होता, म्हणून तिला मी आधीच माझ्या घरी यायला सांगितलं होतं. माझ्या बॉयफ्रेंड उमेशने मला भेटायला बोलवले आणि सोबत तिलाही घेऊन यायला सांगितलं. सोबत गायत्री आहे हे त्यांना माहीतच होतं. आमचं ब्रेकअप झालेलं म्हणून मी नकार दिला. तसा माझा चोरून बनवलेला MMS मला व्हॉट्सअपवर पाठवला. त्यावेळीच संपले रे मी. तो MMS पाहताच आयुष्यच संपलंय असं वाटलं. तिला भरून आलं होतं. तिच्या शेजारीच बसून तिचा हात हातात घट्ट धरला होता. वर्षा सुन्न मनाने सगळं ऐकत होती. तशी सुहानी पुढे म्हणाली, एक मुलगी जेव्हा मनापासून प्रेम करते तेव्हा ती त्या मुलावर आपल्या जन्मदात्या आईबापांपेक्षाही आणि देवापेक्षाही जास्त विश्वास ठेवते. पण त्यानेच माझा घात केला. मला जगासमोर असं उघडं करून टाकलं रे. त्याने त्याच्या बर्थडे दिवशी खाण्यातून मधून गुंगीचं औषध देऊन माझा अश्लील MMS बनवला. तिला गहीवरून आलं होतं. आम्ही मुली कितीही मॉडर्न तरी मनाने हळव्याच राहतो. तिचे शब्द ऐकून मन सुन्न झालं होतं आणि भरूनही आलं होतं. पण तसाच तिचे बोलणं ऐकू लागलो. बाजूच्या उघड्या खिडकीकडे पाहत ती नजर चोरून बोलत होती. माझा नाईलाज झाला. गायत्रीला खोटं सांगून सोबत घेतलं. आम्ही माझ्या गाडीवरून त्यांनी बोलवलेल्या जागेवर गेलो. सायंकाळ होत चाललेली. सूर्य केव्हाच अस्ताला गेलेला. ढगांवर सायंकाळच्या तांबूस छटा पसरलेल्या. रस्ता तसा सुनसानच होता. जिथे उमेशचा खून झाला होता तिथेच त्यानं आम्हाला बोलावलं होतं.
गायत्री रस्त्यावरच गाडी शेजारी उभी राहिली. मी त्याच्याजवळ गेले. तसं माझ्या हातात हात घालून तो हात जंगलात नेऊ लागला. मी त्याला MMS काढून डिलीट करून टाक म्हणून विनवण्या करू लागले. खूप रडले रे. त्याच्यासमोर हात जोडले, पायावर डोकं ठेवलं, पण त्याला नाही दया आली माझी. इतक्यात तिथेच लपून बसलेले त्याचे ते मित्र बाहेर आले. बोलता बोलता तिला हुंदका आवरेनासा झाला. आम्ही दोघे शांतपणे तिचं बोलणं ऐकत होतो. तशी ती पुढे म्हणाली, तिथला प्रत्येकजणच आपल्या मोबाईलवर कधी तो व्हिडिओ पाहायचे तर कधी एका वासनेने भरलेल्या नजरेने मला पाहायचे. आपलं अंग चोरून मी खाली मान घातली. हुंदके देत रडत होते. त्यांच्या नजरा पाहून अंगावर कपडे असूनही नसल्यासारखे वाटत होते. माझं तर सर्वस्वच हारून गेलं होतं. बोलता बोलता सुहानी हुंदके देत ढसाढसा रडू लागली. त्या दिवशी व्हिडिओची भीती दाखवून तिथल्या प्रत्येकानं माझ्यावर बलात्कार केला. प्रत्येकानं हवं तसं मला चुरगळून टाकलं. यातनेने मी रडत होते. तसं माझा आवाज ऐकून गायत्री आत आली. काळजावर दगड ठेवून सगळं ऐकत होती. सुहानीच्या डोळ्यातून एकसारखं पाणी येत होतं. तिचे शब्दही थरथरत होते. माझी अवस्था बघून गायत्रीच्या सर्व अंगावर सर्रकन काटा आला. मी ओरडले, गायत्री पळून जा इथून. पण गायत्री सुन्न झाली होती. तिनं तिथलीच एक काठी उचलली आणि त्यांना मारून मला सोडवण्याचा केविलवाना प्रयत्न करू लागली. पण नराधमानी तिच्यावर झडप घातली. मी त्यांच्या पुढे हात जोडले. तुझ्या गायत्रीला सोडण्यासाठी पण नाही दया आली कोणालाच. त्यांनी तिला लाथाबुक्याने मारलं. तिचा प्रत्येक शब्द अंगावर शहारा आणत होता, तर भीतीने अचानक तीही शहारून जायची. पण तिचं यातनांनी भरलेले शब्द पुन्हा बाहेर पडू लागले. एकाने व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू केलं आणि बाकीचे तिला उघडं करत तिचा देह चुरगाळून टाकत होते. वेदनेने कळवळून ती पडून होती. प्रत्येकजण आपली वासना शमवून बाजूला व्हायचा. सगळ्यांची वासना शांत झाली. तसे तिच्या उघड्या देहाचे पुन्हा रेकॉर्डिंग करू लागले. पण कपडे सावरत रडतच ती म्हणाली, काही करा, पण मी तुमच्यापैकी कोणालाच सोडणार नाही. पोलिसांना सर्व सांगणार. रडत हुंदके देत ती जणू त्यांना चेतावणी देत होती. तसा प्रत्येकजण एकमेकांकडे पाहू लागला. त्यात उमेश रागाने वेडा झाला. गायत्रीला 4 शिव्या हसडतच पुढे सरसावला. जोरजोरात तिच्या मुस्काटात लगावल्या. मी पुढे जात त्याच्या समोर हात जोडू लागले, पण मला बाजूला ढकलून लावलं. आपल्या खिशातून लोखंडी पट्टीसारखी वस्तू बाहेर काढत गायत्रीकडे पाहिलं. तिच्या अंगात उभं राहायची ताकद उरली नव्हती. विस्कटलेल्या केसात जमिनीवरची माती पालापाचोळा चिकटून बसलेला. चिंधड्या झालेल्या अंगावरची कपडे रक्त धुळीने माखलेली. तिच्या गळ्याला गच्च पकडत आपल्या मित्रांकडे पाहत उमेश म्हणाला, शेवटचा राऊंड कोण करणार आहे रे? तसा एकजण म्हणाला, शेवटचा का रे? कारण इथून पुढे ही सुहानीसारखी हवी तेव्हा सगळ्याला मिळणार नाही. हातातली पट्टी गायत्री समोर धरत त्यानं त्या पट्टीवरचं बटन दाबलं. तसं सटकन धारदार चाकूचं लकलकतं पातं बाहेर आलं. पोलिसात जाणार, एवढेच शब्द उमेशच्या तोंडातून बाहेर पडले आणि खसकन चाकू तिच्या पोटात आरपार खुपसला. हे पाहून माझे हातपाय गळून पडले. गायत्री जीवाच्या आकंताने वेदनेने तळमळत होती. उमेश मात्र एकापाठोपाठ एक असे वार करतच राहिला. सगळं शांतपणे ऐकत होतो, पण मनात लावा उसळत होता. तशी ती पुढे म्हणाली. गायत्री सताड उघड्या डोळ्यांनी ती प्रत्येकाला पाहत कधी गतप्राण झाली हे कळलंच नाही. तिला मारून त्यांनी तिथेच एका झाडाखाली खड्डा करून पुरून टाकले आणि मलाही असे मारण्याची धमकी देऊन सोडून दिले. त्या रात्री घरी परतले आणि कॉलेजला आलेच नाही. पण ते एवढ्यावरच थांबले नाहीत. चैनीला पैसे कमी पडले की त्या MMSची धमकी देऊन माझं शरीर विकायला सुरुवात केली. मला त्यांनी वेश्या बनवून टाकलं होतं. सुहानी हुंदके देत रडत होती. तिची अवस्था समजून घेण्यापलीकडे होती. गायत्रीची सुटका झाली, पण मी रोज मरण यात्रा भोगत राहिले. त्यांच्यातले तिघे मेले, बरं वाटलं. पण त्या दोघांनी काल माझ्या छोट्या बहिणीला सोबत आणायला सांगितलं. तसा माझा नाईलाज झाला. हे आयुष्यच संपून या नरकातून मुक्त व्हायचं ठरवलं. पण त्या नराधमांनी फक्त माझंच नाही, आपल्या कॉलेजमधील आणखी मुलींचे MMS बनवले होते. तिचं बोलणं ऐकून तर माझं सर्वस्वच हारून गेल्यासारखं वाटलं. डोळ्यातून घळाघळा पाणी येत होतं. मनाला असंही यातना होत होत्या. एक क्षण वाटलं की छाती फाडून काळीच काढावं आणि दूर कुठेतरी फेकून द्यावं. काय उपयोग होता त्याचा? माझी गायत्री किती निरागस,
किती हळवी होती. तिचं हसणं, बोलणं सारं काही संपलं होतं. सावत्र आईनंही छळ मांडलेला, पण सहन करत होती. कुणाला न सांगता. कुठंतरी प्रेमाचा ओलावा भेटू लागला होता, पण नशिबानं तोही हिरावून घेतला तिच्याकडून. खूप खूप रडावंसं वाटत होतं. फक्त एकदा तिला घट्ट मिठी मारून मनातलं सारं दुःख बाहेर काढावंसं वाटत होतं. मला अश्रू अनावर झालेले. मनात म्हटलं, गायत्री, खूप सहन केलंस ग तू, पण तुझा अभिमान वाटतोय त्या राक्षसांना संपवलंस. तुझ्यावर प्रेम केलं ते क्षण आयुष्यभर मनात राहतील. इतक्यात बाहेर कसला तरी गोंधळ उडाल्यासारखं जाणवलं. कोणीतरी आत येण्यासाठी विनवणी करत होतं. काही कळायच्या आत तो मुलगा आत आला. त्याला पाहून सुहानी भीतीने शहारली आणि माझा हात घट्ट पकडला. त्या मुलाचं अंग घामाने भिजलं होतं. कपडे चिखलाने बरबटलेले आणि ठिकठिकाणी फाटले होते. अंगावर खरचटल्याच्या जखमा आणि एक अनामिक भीतीने डोळ्यातून वाहणारं पाणी. मी त्याला पाहताच ओळखलं. तसा तो दोन्ही हात जोडत सुहानी समोर गुडघ्यावर बसत रडतच म्हणाला, सुहानी, माफ कर मला. आमच्यामुळे तुझी ही अवस्था झाली, पण ती आम्हाला जिवंत सोडणार नाही. मला थोडं आश्चर्य वाटलं. तसा तो पुढे बोलू लागला. तिनं आधी विशाल, मग उमेश, मग अनिकेतला संपवलं. आणि परवा तुम्ही पोलिसांच्या स्वाधीन केलेला माझा मित्र दीपक, काल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट. दीपकनं सर्जिकल ब्लेडने स्वतःवर अनेक वार करून घेतले आणि मग हॉस्पिटलच्या बिल्डिंगवरून उडी मारून आत्महत्या केली. पण मला माहीत आहे, हे तिनं करायला भाग पाडलं. त्याचं बोलणं ऐकून आम्ही तिघंही सुन्न झालो. कोणी केलं हे? तोच एक थंड वाऱ्याची झुळूक बाजूच्या खिडकीतून आत आली. माझं बोलणं ऐकून त्यानं माझ्याकडे पाहिलं. तसं तो शहारला. डोळ्यात एक भीती दाटली. तसाच हात जोडत तो रडू लागला. गायत्री, मला माफ कर. पुन्हा कुठल्याच मुलीच्या इज्जतीशी खेळणार नाही. मला काही समजत नव्हतं. तसा तो पुन्हा बोलू लागला. संजू, ती तुझ्या जवळच आहे. गायत्री. आम्ही तिघेही मागे पाहत एकमेकांकडे प्रश्नार्थी नजरेने पाहिले. तसा तो ओरडला, प्लीज मला जिवंत सोड. आणि क्षणात त्याच्या चेहऱ्यावरील भाव बदलले. अचानक त्याचा चेहरा रागीट झाला. डोळ्यातून जणू लाल रक्तच. त्याचं हे भयान रूप पाहिलं तशी माझ्या मागे उभी वर्षा किंचाळली. तिचा आवाज ऐकून बाहेर उभे डॉक्टर, नर्स धावतच आत आले. काही समजायच्या आत त्यानं टेबलावरची कात्री उचलली आणि खसाखस स्वतःच्या पोटात घुसवली. तसे आम्ही सर्वच थक्क झालो. तो रडत ओरडत स्वतःला वाचवण्यासाठी विनवणी करत होता आणि दुसऱ्या क्षणी ती कात्री एकसारखी पोटात घुसून घेऊ लागला. ते दृश्य पाहून त्याला पकडायला कंपाऊंडर आणि वॉर्ड बॉय धावले, पण तो मागे धावत सुटला. तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारली. पडताना त्याच्या शरीरातून एक पांढरट आकृती बाहेर पडली आणि थंड वाऱ्याची झुळूक बाजूच्या खिडकीतून आत आली. तसा अंगावर काटा आला, पण हा स्पर्श माझ्यासाठी नवा नव्हता. साहेब, एका मुलाने वेड्याच्या भरात हॉस्पिटलच्या खिडकीतून उडी मारून आत्महत्या केली. हो, लवकर या. डॉक्टर फोनवर बोलत होते. वैज्ञानिक दृष्टिकोनातून डॉक्टर मिळून त्याच्या आत्महत्येचे विश्लेषण करत होते. हॅल्युसिनेशन अँड मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर असे काही जड शब्द त्यांच्या तोंडातून बाहेर पडत होते. वर्षाने सुहानीचा हात तसाच घट्ट पकडून धरत म्हणाली, तिचा बदला पूर्ण केला आणि तू स्वतःला एकटं समजू नको. आम्ही आहोत ना. तिचा निरोप घेऊन अश्रू लपवतच बाहेर पडलो. काळीच फाटून चिंधड्या झालेल्या. का तिला संपवलं असेल? आईबाबाच्या प्रेमाला पोरकी झालेली माझी गायत्री, का तिची थोडीशीही दया त्या नरपिशाच्यांना आली नसेल? तिची गोड निरागस रूप आता कायमचं नजरेआड झाले. पण या मनाला कसं समजावू? एक क्षण तिच्यापासून दूर राहण्याचा विचार सहन होत नव्हता. आणि आता तर हे एवढं मोठं आयुष्य कसं जगायचं? एकट्यानं. एकच मार्ग आहे. हो, एकच मार्ग. गायत्री, तुझ्यासाठीच. नाव मनात उमटलं आणि निश्चय पक्का झाला. अंत करायचा. तिच्याशिवाय निरर्थक अशा आयुष्याचा. चालत एव्हाना तळमजल्यातल्या पार्किंगमध्ये पोहोचलो. खूप सारी वाहनं, दुचाकी एका रेषेत दिसत होत्या. ट्यूबच्या प्रकाशात सर्व काही स्पष्ट दिसत होतं. पार्किंगमध्ये कोणीच नव्हतं. दूर गेटजवळ वयस्कर वॉचमन तेवढा, पांढऱ्या फायबर खुर्चीत शरीर गोळा करून बसलेला. मी चालत गाडीपाशी येत वर्षाला विचारलं, खरं प्रेम करणारा शेवटी एकटाच का राहतो ग?
बोलता बोलता मला गहीवरून आलं. का असं होतं ग? पण जरी ती या जगातून गेली असली तरी मनातून कधीच जाणार नाही. तिच्याकडं काहीच उत्तर नव्हतं. मागून येत तिनं फक्त माझा हात घट्ट पकडत थोडा धीर दिला आणि दुसऱ्या क्षणी माझ्या कानात हळुवारपणे कोणीतरी पुटपुटले, जगासाठी या जगी नसले तरी तुझ्यासाठी तुझ्यापाशी असेन मी. तो आवाज गायत्रीचा होता. हो, गायत्रीचाच. मी चटकन ओळखलं. तिच्या तोंडून कळत न कळत बाहेर पडलेले शब्द जणू माझ्या गायत्रीचेच होते. गरकन मान वळून मागे वर्षाकडे पाहिलं, पण माझ्या स्वतःच्या नजरेवर विश्वास बसत नव्हता. ती बोलत होती आणि मी मात्र आश्चर्याने तिच्याकडे पाहत होतो. माझा हात आपल्या हातात घेत म्हणाली, प्रेम करते तुझ्यावर, म्हणून आजही मला मुक्ती नाही भेटली. रोज तुझ्या रूममध्ये बसून तुला पाहते. मला भेटायला तुझ्या मनाची तडफड जाणवते. पण नशीब नव्हतं माझं तुझ्याकडून प्रेम मिळवायचं. तिचा आवाज मी ओळखला. गायत्री. हो रे, मी गायत्री, तुझी प्रेमिका. फक्त एक करशील का रे माझ्यासाठी? बोलताना तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं आणि माझंही काळीज भरून आलं. दुःखाचे अश्रू एकदम आनंदाश्रू बनले. तिचा हात घट्ट पकडत म्हणालो, बोल ना ग संजू, फक्त एकदा मला तुझ्या मिठीत घेशील का रे? फक्त एकदा. क्षणात तिला घट्ट मिठी मारली. ती माझ्या मिठीत होती, माझी गायत्री. आता शब्द नव्हते. दोघांच्याही डोळ्यातून घळाघळा ओघळणाऱ्या आसवांनी मनातले भाव व्यक्त होऊ लागले. ती माझ्या मिठीत आपल्या मनातल्या दाटलेल्या भावना व्यक्त करत होती. त्या नराधमाने माझं आयुष्य संपवलं, पण तू माझ्यासाठी स्वतःचं आयुष्य नाही संपवायचं. मी आहे तुझ्यासोबत, तुझ्या सुखात दुःखात. एवढं करशील का रे माझ्यासाठी? तुला हे जग सुंदर जगताना पाहायचं आहे रे. तिच्या भरलेल्या डोळ्यात पाहत होतो. तिच्या वाचून हे आयुष्य जगणं मला सहन होत नव्हतं. तिच्याशिवाय काळीच तुटत होतं आणि ती जगण्याचं वचन मागत होती. पण मी तिला वचन देणार नाही, कारण मी माझा निश्चय पक्का केलेला. शेवटी माझी प्रेमिका आहे ती. तिच्यासोबत जगणं नशिबी नाही. पण मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.